साहिल गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऋषिकेश काटकरने चेंडूला फेकी केली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दुसरं षटक मार्ग असताना पहिल्या षटकामध्ये धाबा किती आल्यात? 9. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू एका धाब्यासाठी. करणच्या बॅट मधून येत आहेत रन. चेंडू सीमारेखा पार. चौकार. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न गॅप मधून आणि आता चेंडू पुन्हा एकदा चौकारासाठी जातोय. 4 धाबा. चला फैजान मकबूल आलाय. ओहो आणि आल्या चौकार. थँक्यू डीजे. आणि मकबूलच्या बॅट मधून आता रनांची फायरिंग होती. पुन्हा एकदा यावेळेला रिव्हर्स आहे. चेंडू सी मारेगा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती धावा या 2 चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचल्या 26 वरती. 26. 2 षटकं संपलेली आहेत. 13च्या सरासरीने धावा बनतायत. आता तिसरं षटक घेऊन स्वतः नवाज येत आहेत. बघा लगातार 3 मॅचेस पराभूत झाल्या कारणाने आता ही मॅच प्रतिष्ठेसाठी खेळली जाते. जर चौकारांची हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचं बक्षीस मकबूल साठी. डाऊन द ग्राउंड गौतम पाटील. अच्छा विकेटच्या हॅट्रिकला पैसे आहेत. विकेटच्या हॅट्रिक जर का नवाजने घेतली तर संग्राम बोले यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नवाज नो बॉल आणि अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव येईल. थँक्यू डीजे. 3 षटकं इथे झालेले झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 रन्स. डाऊन. ओहो आणि यावेळेला कव्हरचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव येते. 4थ्या षटकाची सुरुवात झाली आणि
भावेचा हा चेंडू वेगवान, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, अडवत असताना आर्यनच्या जवळून चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. मकबूलची सुद्धा बॅट तळपली आहे. शानदार बॅटिंग मकबूलच्या माध्यमातून होतीये. 49 धावा दाबलकावरती. नो बॉल आणि नो वरती रनआउटची संधी, ती सुद्धा मिस. इथे एक धाव +1च्या रूपाने येते. या 2 धावांनी दापलक 51 धावा दापलकरती जाऊन पोहोचतात. इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये आणि अखेरकार झेल, परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिट असतो, त्यामुळे धीरजने कॅच पकडून त्याचा फायदा झालेला नाहीये. येस, थँक्यू. बावन्न धावा दापलकावरती आहेत. कासम समोर आहे, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, माहीने चेंडूला अडवलंय आणि एक धाव तिथे कंप्लीट, सिंगल येते. शेवटचा बॉल बाकी आहे. चला, षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकरती धावा 56. अक्ष 11 आणि स्वराज्य. चला, टॉस साठी या. चला, या दोन्ही कर्णधार स्वराज्य, अक्ष 11 आणि स्वराज्य. चला, दोन्ही कर्णधार टॉस साठी या. मजा येणार आहे या मॅचला. चला, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. अनिकेत पारवे यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. येस, कोणी अक्ष 11 काय घेतलं? बॅटिंग फर्स्ट. चला, अक्ष 11 ने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला, धीरज आणि प्रतीक सिंग अशी जोडी मैदानाच्या दिशेने आली आणि मकबूलच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बाबा 11चा संघ यावेळेला बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा धीरजने लगातार दुसरा चौकार.
हो आणि इथे चेंडू अडवला गेलाय. सिंगल धावून कंप्लीट केली गेली. गौतमच्या अगेन्स्ट हल्ला बोल केला. गौतम वरती धीरजने आक्रमण केलं आणि चौकारांची ती आतिषबाजी आपण पाहिली. चार चेंडू 10 धावा. चांगला स्टार्ट पहिल्या षटकामध्ये मिळालाय. धीरजने जर का या पुढील 2 चेंडू ओ येस चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार 4 धावा. एलेक्स पहिली ओव्हर संपली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे ऑन ट्रॅक आहे गाडी. आस्किंग रन रेटच्या जवळ येऊन थांबलेले आहेत या सामन्याच्या. पुन्हा एकदा धीरज गॅप मधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. क्षेत्ररक्षका कर्वे आणि नक्कीच तिथे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हा जयसाईसाठी हा विजय खूप महत्वाचा आहे. जर का हा सामना जिंकले तर जयसाई लगातार 4 सामने जिंकेल आणि त्याला शेवटच्या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल. परंतु त्यापेक्षा महत्वाची यापुढची मॅच आहे. ओ खाली राहणारा चेंडू एसटीच्या जवळ. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. बाबा 11 ने जर का काही चमत्कार केला तर मात्र इंटरेस्टिंग बोर्ड या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. मोठा फटका पुन्हा एकदा चौकार. धीरज पाटील थँक्यू धावफलकावरती धावा. थँक्यू डीजे. 21 वरती जाऊन पोहोचला. 21 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा रिवर्स अजून एक चौकार. हा चौकार आल्यानंतर हे धावफलक आता 25 वरती जायला लागलंय. जयसाई विरारच्या विजयामधील मोठा अडथळा. थँक्यू डीजे. अरे भाऊ चौकार आला आणि चौकार आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलं 25 वरती. 25 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. जर का येणाऱ्या 2 चेंडूवरती अजून एखादा चौकार आला मजा येणार आहे. जयसाई विरार दोन षटक 27 धावा धावफल करते. 2 षटकांचा खेळ संपला. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे. 12-30 ही इक्वेशन आहे या मॅचची. प्रतीक सिंग बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतात. समोर विवेक आहे.
ओहो, पहिला चेंडू इथे धावचीची संधी, एका स्ट्राइक वरती दोघेही. फलंदाज बाद. तुम्ही नादच केलाय थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि आता माही मैदानाच्या दिशेने येतोय. सिंगल घेतला आणि त्यानंतर धीरज पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि इथे चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाने येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यावरती सुद्धा माही बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चला, माहीने जर का लगातार 6 चेंडूवरती 6 चौकार मारले तर आम्ही त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. हो, जास्त सफल, मात्र गोलंदाज सफल. थँक्यू डीजे. साहिल पवार, बाबा 11 नॉट जयसाई विरार. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी झाली आहे. फलंदाज बाद आणि साहिलने धीरजला आउट केलंय. धीरजला मात्र मैदान सोडावं लागेल. साहिल साठी गोलंदाजी मकबूल करतात. मकबूलने प्रभावित केलंय. पुन्हा एकदा ओ, यावेळचा पाटील स्वीप यशस्वी. चेंडू सीमारे का पार, चौकार. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना संपलाय, सामना जिंकलाय तो जयसाई विरार. या संघाने पराभवाच्या छायेमध्ये जाते बाबा 11. तुम्ही नाद